हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर आज परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे असे मनापासून स्वागत करते. तर बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी चॅनलला फॉलो जरूर करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन अजिबात प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर इथे बघा, व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ नक्की कशाबद्दल होणार आहे किंवा कशाबद्दल आहे. तर बघा, घरात ऐन वेळेस पितांबरी असते किंवा नसते, किंवा प्रत्येकीच्याच घरात लिंबू असेल असं नाही. तर बघा, आता झालेला आहे उन्हाळा चालू, लिंबू पण खूप असे महाग आहेत. तर ते या ट्रिकसाठी वापरणे ते सुद्धा आपल्याला परवडणार नाही. इतर दिवस तर ठीक आहे, पण बघा नॉर्मली काय होतं, आपण जेव्हा पितांबरी वापरतो किंवा इतर तुम्ही कोणतंही प्रोडक्ट जर यूज करत असाल तर त्याने आपले जे हात आहेत तर ते खरबरीत होतात, असे मऊ असे राहत नाही. तर काहींना त्याची ॲलर्जीसुद्धा होते किंवा मग खूप अशी खाज वगैरेसुद्धा येते हाताला. तर खूप छान अशी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, की जेणेकरून तुम्ही हे तांब्याचे किंवा पितळाचे जे भांडे असतात किंवा तुम्ही जर फिल्टर वगैरे जर यूज करत असाल तर तो कशाप्रकारे क्लीन करायचा किंवा आपले हात खराब न होता खूप छान असे सॉफ्ट राहतात. आणि घरात आपण प्रत्येकीच्या किचनमध्ये ही जी वस्तू आहे तर ती प्रत्येकीच्या घरामध्ये असतेच. तर छान अशी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि ही सुद्धा ट्रिक तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान असा फायदा होईल. तर बघा, प्रत्येकीच्याच घरात प्रत्येक वेळेस आपल्याला ही भांडी स्वच्छ करण्यासाठी जे पदार्थ आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकीच्याच घरात प्रत्येक वेळेस अवेलेबल होतील असं कधी होत नाही. तर बघा, आपण पूजेसाठी वापरलेले जे भांडे असतात किंवा मग रोजच्या देवपूजेसाठी आपल्याला जे भांडे लागतात तर ते कशाप्रकारे क्लीन करायचे किंवा मी तरी कशाप्रकारे मेंटेन ठेवते हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, खूप असं घासावं पण लागत नाही किंवा स्क्रबर वगैरे पण लागत नाही. फक्त आपण एक वस्तू वापरणार आहोत आणि हातानेच घासणार आहोत, असं नाही की घासणी वगैरे यूज करणार आहोत. तर घासणी वगैरे यूज केली तर अशा भांड्यांवरती क्रॅक्स पडतात. तर त्यामुळे बघा, आता हे आहे किसानचं फ्रेश टोमॅटो केचप, तर तुम्ही कोणतं सुद्धा यूज करू शकता. नॉर्मली हेच माझ्या घरात असतं त्यामुळे. तर इथे बघा, आपलं जे टोमॅटो केचप आहे तर ते या पद्धतीने आपल्याला हातावरती काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये काहीच टाकायचं नाही. आपल्याला फक्त त्यावरती याप्रमाणे स्क्रब म्हणजेच घासून घ्यायचं आहे. तर बघा, हे घासताना खूप छान प्रकारे घासायचं आहे की जेणेकरून त्याची जी रिॲक्शन होऊन आपलं जे भांडं आहे किंवा जो गडू आहे तर तो छान प्रकारे स्वच्छ झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला त्यावरती चोळून घ्यायचं आहे. तर बघा, ज्या ठिकाणी खूपच असे पाण्याचे डाग आहेत किंवा खूप असे डार्क जे डाग आहेत तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला फिंगरनी 1 ते 2 मिनिट फक्त चोळून घ्यायचं आहे. तर त्यावरचे जे डाग आहेत किंवा त्याचा जो काळपटपणा आहे तर तो लगेच निघला जातो. ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा. तर बघा, काहींना खूपच प्रमाणात पितांबरीची ॲलर्जी असते किंवा ऐन टायमाला किंवा घाईगडबीच्या वेळेस आपल्या घरात पितांबरी राहत नाही. नॉर्मली आपण डेली यूजसाठी तर ती वापरत नाही, आणली तर खूप दिवस जाते किंवा मग कधी संपली तर आणायची लक्षात राहत नाही. तर ह्या अशा गोष्टी प्रत्येकीच्या घरात घडत असतात किंवा मग प्रत्येकीच्याच घरात लिंबू अवेलेबल होईल असं सुद्धा होत नाही. तर केचप हे लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं खाण्यासाठी. तर त्याने सुद्धा आपल्या हाताला काही रिॲक्शन होणार नाही, कारण आपण ते खात असतो यासाठी. आणि हात पण खूप छान प्रकारे असे मऊ आणि लुसलुशीत राहतात, असं नाही की याने हात खराब होतात. तर आपण हे खात असतो त्यामुळे हे प्रत्येकीच्या घरात असतंच, नॉर्मली ते भेटून जातं. तर या पद्धतीने तुम्ही क्लीन करायचं आहे. तर इथे बघा, आपला जो गडू आहे तर तो किती छान प्रकारे क्लीन झालेला आहे. तर बघा, आपल्याला हे जे अशा प्रकारे घासून झाल्यानंतर तो गडू जो आहे तर तो आपल्याला 5 ते 10 मिनिट त्यात चोळून जे आहे आपण टोमॅटो केचप जे चोळून ठेवलेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे की जेणेकरून त्याची जी रिॲक्शन आहे तर ती चांगली होईल. आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपण पुन्हा त्याला एकदा चोळून घेणार आहोत की जेणेकरून जे डाग किंवा जे डार्क खूपच डाग राहतात डार्क तर ते सुद्धा निघले जातात. आपण कुठेही स्क्रबरचा वापर करणार नाही किंवा घासणीसुद्धा लावणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, धुण्या अगोदरच किती छान प्रकारे तो क्लीन झालेला आहे आणि हाताला सुद्धा कोणत्याही प्रकारची जे आपण इजा म्हणतो किंवा खरबुडेपणा जो असतो तर तो कुठेच जाणवत नाही किंवा होतसुद्धा नाही. तर इथे बघा, सगळं चोळून झाल्यानंतर मी त्याला 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी तसाच ठेवलेला आहे की जेणेकरून त्याचे जे खूपच डार्क डाग होते पाण्याचे खालच्या बाजूने तर ते
पटकन निघले जातील आणि छान प्रकारे तो असा क्लीन होईल यासाठी मी त्याला तसाच ठेवला होता। तर इथे बघा आपण त्याला आता पाण्याने धुवून घेणार आहोत। तर धुतल्यानंतर तो छान असा आपल्याला चोळून मळून धुवायचा आहे। तर हा जो गोडवा आहे तर तो धुवून झाल्यानंतर आपण त्याला छान अशा सुती कापडाने पुसून घेणार आहोत की जेणेकरून परत त्याच्यावरती पाण्याचे जे डाग आहेत तर ते पडले जाणार नाही यासाठी। तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या नवीन ज्या टिप्स आहेत तर त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्या जातील। चला तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओ।